नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर सिंधुदुर्ग आणि सोलापूर विभागातले जे शेतकरी आहे त्यांना आता त्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई मिळणार आहे। तर यासाठीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। तर नेमका व्हिडिओ काय आहे शेवटपर्यंत पहा। तर इथे बघू शकता नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट व अवेळी पाऊस यामुळे सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा GR आहे आणि दिनांक 31 जुलै 2025 हा GR आहे। तर इथे बघू शकता थोडक्यामध्ये प्रस्तावना की म्हणजे जे काही केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 अन्वये या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तर आता थोडक्यामध्ये आपण बघूया की नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून संदर्भ क्रमांक 5 व 6 अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे आणि त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता नेमका शासन निर्णय काय आहे आपण इथे बघूया। तर इथे बघू शकता शासन निर्णय असा आहे की नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस यामुळे राज्यात सोलापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹1.12 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मग आता हे जे काही पैसे आहेत ते DBT नुसार थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मग जे काही याचे लाभार्थी असतील यांना डायरेक्ट आता याचे पैसे DBTद्वारे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर हे फक्त सोलापूर आणि सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांसाठी फक्त हे पीक नुकसान भरपाई आहे। तर ही होती एक महत्त्वाची अपडेट। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाची नोटिफिकेशन आणि माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल।